नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की चाट। त्यासाठी 2 ब्रेड मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। 4 आलू शिजवून त्याची साल काढून त्याला किसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडे हिरवी मिरची सांबार घालून थोडी हळद टाकून घ्यायची, थोडे लाल तिखट टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून त्याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। पहा, आणि हे पहा त्यातल्या गुठळ्या वगैरे हे हातानं काढून घ्यायच्या आहे, चुरून घ्यायचं। आणि गॅस मी चालू केलेला आहे, त्यावर तवा ठेवून त्यामध्ये थोडे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्या टिक्क्या आपण बनवून घेऊ। तेल गरम होईपर्यंत छोटासा गोळा घेऊन हातावर असं तो थापून घ्यायचा आहे वळ्यासारखा आणि ब्रेड स्क्रबमध्ये तो आपल्याला घोळून घ्यायचा आहे। पहा, छान अशी आपली टिक्की दिसत आहे आणि तो ब्रेड स्क्रबमध्ये आपल्याला घोळून घेऊन तव्यावर तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो पहा छान असा बनलेला आहे। आणि आता मी तो तेलामध्ये टाकून घेतलेले आहे। सर्वच टिक्क्या बनवून झालेल्या आहे आणि तव्यावर सेलो फ्रायच करायचे आहे आणि एका बाजूनं झालेले आहे आपले। मी ते सर्व पलटून घेत आहे आणि हे पहा, एका प्लेटमध्ये चिवडा घेतलेला आहे आणि त्यावर त्या 4 टिक्क्या मी टाकणार आहे आणि पुन्हा त्यावरून थोडा चिवडा टाकून घ्यायचा। आणि हे आहे मोठ, मटकी, मूग आणि बरबटीची उसळ आणि पुन्हा थोडा त्याच्यावर चिवडा टाकून घेतलेला आहे आणि त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा पसरून घ्यायचा, टोमॅटो टाकून घ्यायचं। पहा किती छान असं आपलं चाट दिसत आहे ते, आणि सांबार टाकून घेतलेला आहे। पहा, छान अशी पाहताच खाऊशी वाटणारी प्लेट दिसत आहे आपल्याला। आणि आता त्यावर चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे आणि 1 चम्मच दही टाकून घेतलेली आहे आणि रेडी झाली आपली मसाला चाट आलू टिक्की। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करत जा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।